Hello friends, welcome to our channel. This is Avinash. It's our fifth lecture on Limitation Act. In this lecture, we will cover part 4 of the Limitation Act, which is deals about acquisition of ownership by possession. Firstly, we will see section 25, acquisition of easement by prescription. ह्यामध्ये सर्वप्रथम इजमेंट म्हणजे काय हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. Easement means the right to use another or adjacent property which is not owned by him. Easement म्हणजे एक असा राईट जो की शेजारील किंवा दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवरती आहे, जी प्रॉपर्टी स्वतःनी किंवा आपण ओन केलेली नसते. थोडक्यात इजमेंट म्हणजे दुसऱ्याच्या किंवा शेजारची प्रॉपर्टी वापरण्याचा हक्क, जे की स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी नाही. आपण एक उदाहरणाने समजून घेऊया. समजा ही एक प्रॉपर्टी आहे आणि त्यालाच लागून ही दुसरी प्रॉपर्टी आहे. ही ए प्रॉपर्टी आहे आणि ही बी प्रॉपर्टी आहे. तर ए प्रॉपर्टीत जाण्यासाठी बी मधून एक रस्ता जातो किंवा बीला रस्ता करून द्यावा लागतो. तर ए जो हा बी मधून जाण्याचा जो रस्ता वापरतोय त्याला इजमेंट असं म्हटण्यात येतं. यामध्ये ए जी प्रॉपर्टी आहे तिला डॉर्मिनंट हेरिटेज असं म्हटलं जातं आणि बी तिला सर्व्हेंट हेरिटेज असे म्हटले जाते. यानंतर आपण मेन सेक्शन 25 काय म्हणतो ते पाहूया. अकॉर्डिंग टू सेक्शन 25, व्हेन एनी डॉमिनंट हेरिटेज युजेस एनी वे, water course, use of any water or any other easement, or use of light or air for any building peaceably and without interruption for 20 years, in that case such an easementary right become absolute and inheritable. सेक्शन 25 नुसार ज्यावेळेस डॉमिनंट हेरिटेज एखादा रस्ता, वॉटर कोर्स किंवा वॉटर किंवा अदर इजमेंट किंवा लाईट एअर एखाद्या बिल्डिंगसाठी पीसेबली किंवा विदाऊट इंटरप्शन 20 वर्ष वापरतो, त्यावेळेस डॉमिनंट हेरिटेजचा इजमेंटरी राईट ॲब्सोल्यूट आणि इनडिफिसेबल होतो. याचा अर्थ जसं की आपण वरती उदाहरण घेतलं की जी बी प्रॉपर्टी होती त्या बी प्रॉपर्टीने ए प्रॉपर्टीत जाण्यासाठी जो रस्ता तयार करून दिला होता, तो रस्ता जर ए हा सलग कंटिन्यू विदाऊट इंटरप्शन आणि पीसफुली सलग जर 20 वर्ष वापरतो, तर त्याचा ॲब्सोल्यूट इजमेंटरी राईट त्या प्रॉपर्टीवरती तयार होतो, असं सेक्शन 25 नुसार म्हटलेलं आहे. Where property in which is an easementary right is claimed, such property belongs to government. In that case, the use of a property without interruption and peacefully for 30 years. यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस इजमेंटरी राईट क्लेम केलेली प्रॉपर्टी ही गव्हर्नमेंटला बिलॉंग करते, त्यावेळेस डॉमिनंट हेरिटेजने इजमेंटरी राईट ॲब्सोल्यूट होण्यासाठी 30 वर्ष वापरली पाहिजे. जसं की आपण पाहिलं की ए ही डॉमिनंट हेरिटेज प्रॉपर्टी आहे आणि बी ही सर्व्हेंट हेरिटेज आहे. तर बी जर प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची असेल तर बीनी जो रस्ता करून दिलेला आहे तो ए प्रॉपर्टीला सलग 30 वर्ष वापरावा लागेल, तर त्याच्यावरती इजमेंटरी राईट ॲब्सोल्युटली डिक्लेअर होईल. यानंतर थर्ड पॉईंट, डॉमिनंट हेरिटेज कॅन फाईल सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ इजमेंटरी राईट विदिन
2 years after completing 20 years. डॉमिनंट हेरिटेज त्याचा इजमेंटरी राईट डिक्लेअर करण्यासाठी कोर्टामध्ये सूट फाईल करू शकतो. तो सूट फाईल तेव्हा करू शकतो ज्यावेळेस त्याचा प्रॉपर्टीचा कंटिन्युअसली 20 वर्ष यूज होईल विदाऊट इंटरप्शन. ते 20 वर्षाचा पिरियड संपल्यानंतर 2 वर्षाच्या आत डॉमिनंट हेरिटेजला सूट फाईल करावं लागेल. आणि जर प्रॉपर्टी ही गव्हर्मेंट प्रॉपर्टी म्हणजे सव्हिएंट हेरिटेजची प्रॉपर्टी जर गव्हर्मेंट प्रॉपर्टी असेल तर 30 वर्ष संपल्यानंतर व 2 वर्षाच्या आत सूट फाईल करावा लागेल इजमेंटरी राईटच्या डिक्लरेशनसाठी. फॉर एक्झाम्पल पाहूया. हा एक पिरियड आहे जो की इथे इनिशियल स्टेटला डॉमिनंट हेरिटेजनी प्रॉपर्टी यूज करायला सुरुवात केली आणि हा जो 20 वर्षाचा पिरियड आहे आणि जो एंड जिथे झालेला आहे तर त्या ठिकाणी प्रॉपर्टी यूज करण्याचे 20 वर्ष किंवा 30 वर्ष संपलेले आहेत. तर त्याच्यानंतर इथून पुढे 2 महिन्याच्या आत डिक्लरेशन ऑफ इजमेंटरी राईटसाठी सूट फाईल करणे आवश्यक आहे असं सेक्शन 25 मध्ये म्हटलेलं आहे. Provision of exclusion in a favor of reversionary servant tenant section 26. This section is entirely for the benefit of reversionary. तर सेक्शन 26 हा रिव्हर्जनरीच्या बेनिफिटसाठी आहे. रिव्हर्जनरी मीन्स लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डॉमिनंट हेरिटेज. रिव्हर्जनरी म्हणजे डॉमिनंट हेरिटेजचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. एक उदाहरणार्थ पाहूया. समजा ए हा पर्सन आहे, त्याने बी या व्यक्तीला प्रॉपर्टी समजा लीजवर दिलेली आहे 5 वर्षासाठी. तर या पिरियडमध्ये एची डेथ होते. तर त्याचा जो मुलगा आहे सी आफ्टर ज्यावेळेस 5 वर्षाचा त्याचा जो टेन्युअर आहे तो संपेन त्यावेळेस बी हा ती प्रॉपर्टी सीला हँडओव्हर करेन कारण की एची डेथ झालेली आहे. तर यामध्ये रिव्हर्जनरी हा सी आहे. थोडक्यात सीला रिव्हर्जनरी किंवा त्याचा जो एचा जो लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याला रिव्हर्जनरी असं म्हणण्यात येईल असं सेक्शन 26 मध्ये सांगितलेलं आहे. वेअर एनी पर्सन्स एन्जॉयज an easementary right on land or water which is held by virtue of any interest for life or in a term of year exceeding 3 years from the granting the time of enjoyment of such excluded for computing of the period of 20 years. यामध्ये असं म्हटलेलं आहे ज्यावेळेस एखादा व्यक्ती इजमेंटरी राईट एखाद्या लँडवरती किंवा वॉटरवरती एन्जॉय करत असतो आणि तो राईट एखादा व्हर्च्यू ऑफ एनी इंटरेस्ट फॉर लाईफ तो जो राईट आहे हा व्हर्च्यू ऑफ इंटरेस्ट फॉर लाईफ किंवा टर्म ऑफ इयर एक्सेडिंग 3 years फ्रॉम ग्रँटिंग दी टाईम ऑफ एन्जॉयमेंट. यामध्ये तो जो टर्म आहे तो ग्रँट केलेला आहे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी किंवा इंटरेस्ट फॉर लाईफ असेल तर हा जो पिरियड आहे तो जे सेक्शन 25 मध्ये आपण 20 इयर्सचं कॅल्क्युलेशन करतो डिक्लरेशनचा सूट फाईल करण्यासाठी. तर त्या पिरियडमधून हा इंटरेस्ट फॉर लाईफ किंवा 3 वर्षापेक्षा जास्त जो पिरियड आहे तो पिरियड एक्सक्लूड होईल असं सेक्शन 26 मध्ये म्हटलेलं आहे. आफ्टर टर्मिनेशन ऑफ अ पिरियड
ग्रँटिंग फॉर एन्जॉयमेंट ऑफ इजमेंट रिव्हर्जनरी क्लेम्ड हिज राईट विदिन 3 years. जसं की आपण वरती पाहिलं, ज्यावेळेस बीचा जो 5 वर्षाचा किंवा जो स्पेसिफिक पिरियड मेन्शन आहे तो पिरियड संपेन, त्याच्यानंतर रिव्हर्जनरी 3 वर्षाच्या आतमध्ये तो त्याचा क्लेम परत मागू शकतो. हा सेक्शन एक थोडक्यात पाहण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. समजा ए व्यक्ती आहे, त्यांनी बीला एखादा इजमेंटरी राईट हँडओव्हर केला आहे. तर बीने तो राईट, समजा बी तो राईटचा यूज करत नाही म्हणून बीने तो राईट सीला वापरण्यासाठी दिलेला आहे. आणि यामध्ये जर 2005 मध्ये जर ए आणि बीमध्ये जर असं ठरलेलं आहे आणि बीनी सीला 2010 मध्ये पजेशन हँडओव्हर केलेलं आहे आणि बीची डेथ ही असं समजूया आपण 2025 मध्ये बीची डेथ होती. तर सी जो व्यक्ती आहे तो त्याचा एन्जॉयमेंट समजा 2030 मध्ये त्याचे 20 years कंप्लीट होत आहेत. तर सीनी जर ए विरुद्ध डिक्लेरेटरी सूट फाईल केला तर त्याचा 20 yearsचा पिरियड कंप्लीट होत नाही आहे. कारण की बीचा जो इंटरेस्ट फॉर लाईफ आहे तो राईट हा 2025 मध्ये संपतो आहे. कारण की बीची 2025 मध्ये डेथ होती आहे आणि सीनी ती प्रॉपर्टी फक्त 5च वर्ष वापरली असं याच्यातून लक्षात येतं आहे. त्यामुळे सीला जर सूट फाईल करायचा असेल तर ते बीची डेथ झाल्यानंतर 2025 समजा 35-45 तर 2045 मध्ये तो सूट फाईल करू शकतो. यामध्ये ए जो व्यक्ती आहे तर समजा त्याची पण डेथ झाली तर समजा आपण एक्स घेऊया. एक्स हा त्याचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. ज्यावेळेस बीची डेथ होईल त्याच्यानंतर एक्स हा 3 वर्षाच्या आतमध्ये त्याचा राईट आहे तो परत मिळवण्यासाठी सूट फाईल करू शकतो, असं आपण सेकंड पॅरामध्ये पाहिलं आहे. सेक्शन 27 एक्सटिंग्विशमेंट ऑफ अ राईट टू प्रॉपर्टी. एक्सटिंग्विशमेंट मीन्स टर्मिनेशन. एक्सटिंग्विश म्हणजे टर्मिनेशन किंवा समाप्त करणे. वेन एनी पर्सन ॲडव्हर्सली इन पोजेशन ऑफ अ प्रॉपर्टी. ज्यावेळेस एखादा व्यक्ती ॲडव्हर्सली प्रॉपर्टीच्या पोजेशनमध्ये असतो अँड नॉट गिविंग एनी कन्सिडरेशन टू ओरिजिनल ओनर, आणि तो व्यक्ती कोणतंही त्या पोजेशनमध्ये राहण्याचं कन्सिडरेशन ओरिजिनल ओनरला देत नसतो अँड दी ओरिजिनल ओनर हॅज अ नॉलेज अबाउट हिज प्रॉपर्टी अंडर ॲडव्हर्स पोजेशन. आणि जो ओरिजिनल ओनर आहे त्याला याचं नॉलेज असतं की त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कोणीतरी इतर व्यक्ती ॲडव्हर्स पोजेशनमध्ये राहत आहे. इन दॅट केस, तर या सिच्युएशनमध्ये द पर्सन हू इज ॲडव्हर्सली पोजेशन हॅज एन्जॉयड द प्रॉपर्टी कंटिन्युअसली फॉर 12 years. तर जो ॲडव्हर्सली पोजेशनमध्ये आहे तो व्यक्ती ती प्रॉपर्टी कंटिन्युअसली 12 years 12 वर्ष त्या प्रॉपर्टीचा वापर करतो. देन दी राईट ऑफ ओरिजिनल ओनर ऑन प्रॉपर्टी इज टू बी टर्मिनेटेड. तर त्या ओरिजिनल ओनरचा राईट हा टर्मिनेट होतो किंवा त्या ओनरचा राईट हा तेथे समाप्त होतो आणि जो ॲडव्हर्स पोजेशनमध्ये जो व्यक्ती आहे तो त्या प्रॉपर्टीचा ॲज अ ओनर होऊन जातो. उदाहरणार्थ ए व्यक्तीने ही प्रॉपर्टी बीला वापरण्यासाठी दिली
आणि ए व्यक्ती बीकडून काही कन्सिडरेशन किंवा काही कोणत्याही स्वरूपात त्याचा मोबदला घेत नाही आहे आणि बीने ही प्रॉपर्टी 12 वर्ष कंटिन्युअसली वापरली. त्यानंतर त्याची ती प्रॉपर्टी परत त्याच्याकडे मागू शकत नाही. जर त्यांनी तसं करण्यासाठी सूट फाईल केला तर तो सूट फाईल करण्याचा राईटसुद्धा त्याचा डिसमिस होऊन जातो, असं सेक्शन 27मध्ये म्हटलेलं आहे. ओके. सो सेक्शन 27 हा आपल्या व्हिडिओचा शेवटचा सेक्शन होता. तसं आपण मिसक्लेनियसचे प्रोव्हिजन कवर केलेले नाही आहेत. जर तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्या संदर्भात कमेंट करून मला कळवू शकता. तसेच या ठिकाणी माझा फोन नंबर दिलेला आहे. तर कोणाला काही क्युरी असेल तर तुम्ही मला कधीही फोन करू शकता. ओके. नेक्स्ट व्हिडिओ आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टवरती बनवणार आहे. तर लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ पण आपल्याला पाहायला मिळेल.